पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची सर्वानुमते निवड झाली। संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। संस्थेच्या 85 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान सुनेत्राताई पवार यांना मिळाला। तथापि 20 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अजित पवार यांनी संस्थेला महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीत गुणवत्तेच्या शिखरावर पोहोचवलं। 28 जानेवारीला विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाले। त्यांच्या निधनाने संस्थेचे अध्यक्षपद रिक्त राहिले होते। रविवारी 1 मार्च संस्था सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा मुख्य कार्यालयात झाली। संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते। सर्वप्रथम अजित पवार विमानात असलेले अंगरक्षक तसेच वैमानिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा ठराव मानद सचिव ॲडव्होकेट संदीपजी कदम यांनी मांडला। आदरणीय दादांचे संस्थेचे योगदान मोलाचे असून कधीही विसरता न येणारे आहे। त्यांच्या विमान अपघाती निधनामुळे संस्थेने एक दूरदर्शी कर्तृत्ववान व प्रेरणादायी नेतृत्व गमावले आहे। आदरणीय दादांना ही सभा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे। संस्थेच्या आजीव सदस्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार सुनेत्राताई अजित पवार या आदरणीय दादांच्या विचाराचा वारसा घेऊन संस्थेचे नेतृत्व कार्यक्षमपणे सांभाळतील अशी सर्वांची खात्री असून मनोमन इच्छा आहे। म्हणून त्यांची आदरणीय दादांच्या निधनाने रिक्त झालेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येईल अशी मी सभागृहास विनंती करीत आहे। त्या सर्व सभासदांनी अनुमोदन दिलं। सुनेत्रा बहिणींनी आपल्या भाषणात बोलताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व सभासदांचा आभार मानत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता व्यापक अशी शिक्षणाची दारं या संस्थेने खुली केली। जगाच्या स्पर्धेत आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत असं दादांचं नेहमीच विजन राहिलं होतं। दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया। माझ्यावर टाकलेली ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा शब्द देते असं यावेळी अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी आपण आदरणीय दादांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली। त्यांच्या जागी माझी एकमताने आपण सगळ्यांनी निवड केल्याबद्दल आपल्या सर्वांचे सुरुवातीलाच आभार मानते। या संस्थेनं ग्रामीण भागातील बहुजन समाजातील आणि वंचित घटकातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारं अधिक व्यापकपणे खुली केली आणि आजपर्यंत त्यांचा कार्यकाळ अतिशय प्रगतीच्या दिशेने चाललेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। त्यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधा, आधुनिक साधनसामुग्री आणि तंत्रज्ञानाचा नेहमीच विस्तार करण्याचा प्रयत्न केला। आपल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना शिक्षण महर्षी बाबूराव चिखलीकर यांनी 7 सप्टेंबर 1941 रोजी केली आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत ही संस्था प्रकाशाचा आणि ज्ञानाचा सतत प्रकाश देतच पुढे जाताना आपण बघतोय। आणि त्याचमुळे या शिक्षण मंडळाविषयी माझ्याही मनामध्ये विशेष आदर आणि जिव्हाळा हा पहिल्यापासूनच आहे। जगाच्या स्पर्धेत आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत असं दादांचं नेहमीच विजन असायचं आणि त्यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले त्याचं सगळ्यांना माहिती आहे। आणि दादांचा आग्रह आपला विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला तरी तो कुठेही कमी पडला नाही पाहिजे, कुठल्याही क्षेत्रात मागे राहिला नाही पाहिजे अशा सगळ्याच गोष्टीवर त्यांचा खूप प्रभाव आहे। आपल्या महाराष्ट्राला शिक्षणाचा महान वारसा लाभला। भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर विभावराव पाटील, महर्षी धोंडोबा कर्वे, डॉक्टर पंजाबराव देशमुख, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली ठेवलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती घडवलेली आपण सगळ्यांनाच समोर आहे। महान परंपरेचा हाच वारसा आपण पुढे नेण्याचा मानस
आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली जसा ठेवला होता तसा ते पुढे चालत राहील याची खात्री मी आपल्या सगळ्यांना देते. पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. या पुण्यनगरी आणि खास करून आपल्या ग्रामीण भागामध्ये आपली संस्था सर्वत्र अतिशय जोमाने आणि वेगाने आणि अधिक गुणवत्तेने पुढे जावी हे दादांचं ध्येय होतं आणि हेच ध्येय आपण सगळ्यांनी पुढे येण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायचा आहे. आदरणीय दादांच्या स्वप्नातील प्रगत, आधुनिक आणि मूल्याधिष्ठ पुणे जिल्हा शिक्षण मंडळ घडवण्यासाठी आपण सगळ्यांनीच आपल्या सर्वांच्याच अनुभवाचा, आपल्यामध्ये जगदीशने सांगितल्याप्रमाणे चॅलेंजचा, आपल्या जे काही आपले क्षेत्र आहे त्याचा इथे सगळ्यांनीच योगदान आपापल्या परिणाम दिलं तर सगळ्यांनी मिळूनच ही संस्था सगळ्यांच्या साथीनं पुढे जायला दादांच्या स्वप्नातली जी काही त्यांची स्वप्न होती ती सगळी साकार करण्यासाठी नक्कीच आपण सगळ्यांनी गाडी ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एकत्र येऊया. मी शिक्षण क्षेत्राचा जरी अनुभव असला तरी बाकी अनेक आपण मान्यवर अनेक वर्षाचा आपला अनुभव आहे. त्यामुळे आपण कुठेही तुम्हाला सगळ्यांना वाटलं की आपण ह्या कुठल्याही प्रकारच्या सूचना करावा, सल्ला द्यावा आणि सगळ्यांना विचारात घेऊनच आदरणीय दादांच्याच प्रमाणे आपण या संस्थेला सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आपण सगळ्यांनी आपल्या सहकार्याचं आणि आशीर्वादाचं ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करेन असा शब्द मी आपल्याला देते. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र खाडगे, खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख, उपसचिव LM पवार, सहसचिव AM जाधव यांच्यासह संस्थेचे आजीव सभासद उपस्थित होते. LM पवार यांनी आभार मानले.